तुमचा हक्क, तुमची बातमी, तुमचा आवाज. ती4 न्यूज, स्वातंत्र्य पत्रकारितेचे. ACG केअर्स फाउंडेशन मुंबई पुरस्कृत मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने तळेगाव दाभाडे येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. यामध्ये केंद्रप्रमुख देवीदास आडकर आणि इतर महिलांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी स्त्री शिक्षणाचा लढा उभा केला आणि त्या शिक्षणाच्या लढ्यातून म्हणजे जे आपल्या लाखो म्हणजे करोडो भगिनी आता सुशिक्षित झालेले आहेत आणि आता आपल्या देशामध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, ह्या महिला झालेल्या आहेत. ह्या फक्त त्यांच्यामुळे. आणि आताही आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही आजूबाजूला पाहत असाल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला उच्च पदावर काम करतात किंवा आपल्या म्हणजे तुम्ही सुद्धा शिकून आता काही म्हणजे मॅरिड आहेत, काही मुली शिकत असेल आता नाही का. तर हे जे शिक्षण आज आपण घेत आहोत, हे शिक्षण घेण्याचं जे उद्गत आहे किंवा त्याचा प्रारंभ जो झाला आपल्या भारतात, तर तो ज्योतिबा फुले यांनी केला. आणि आपल्याला म्हणजे पुणेकरांना खरं तर अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे, कारण की त्याची सुरुवात आपल्या पुण्यातून झाली. 1858 मध्ये आपल्या पुणेमध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सुजनम्. या श्रीकृष्णाच्या ओळीचा साक्षात्कार घडवायचा. महाराष्ट्राच्या या क्षेत्रावर प्रकाशमान ज्ञान दिवसे अंधारात चटपटणाऱ्या दिवसप्रमाणे मार्गदर्शन करत राहणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण ते करत आलो. त्यामुळे प्रथम त्यांना मी वंदन करतो. तर महात्मा फुले किंवा जे आपले विचार घेऊन गेले ते आजकाल पोहोचत नाही. आपण जिथे कुठं बघतो कार्यालयांमध्ये आपल्याला लहानपणी किंवा आपण शाळेत होतो तेव्हा काय बघायचं, कार्यालयांमध्ये गेल्याच्या नंतर लाईन सगळ्या महात्म्यांनी फोटो दिसायचे. आजकाल ते दिसत नाही. पाठ्यपुस्तकामध्ये पण धडे नाही येतात. इंग्लिश मीडियमच्या पुस्तकांमध्ये अजिबात असतं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द4 न्यूज.